उन्हाचा कहर सुरूच आहे. संपूर्ण देशात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. केवळ बाहेरच नाही तर घरातही कडक उन्हामुळे नकोसं होतंय. अशा परिस्थितीत लोकांनी एसी आणि कूलरचा वापर करण्यास सुरुवात केली. पण उन्हापासून दिलासा देणारी ही उपकरणे वीज बिल वाढवणारी सुद्धा नक्कीच असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अशा परिस्थितीत खिशाला कात्री बसू नये म्हणून नैसर्गिक पद्धतीचा वापर करून एसी आणि कूलर शिवाय घर कसं थंड ठेवता येईल हे पाहूयात. घर मोकळं करा. तुमच्या घरात जेवढ्या जास्त वस्तू तेवढी गरमी जास्त जाणवणार हे लक्षात घ्या. त्यामुळे ज्या वस्तू गरजेच्या नाहीत त्या उन्हापुरत्या बांधून ठेवा. जसे की उलनचं कार्पेट, चटई अशा वस्तू सहजपणे बांधून ठेवता येतात, जेणेकरून घरात जागा होईल आणि हवा खेळती राहील. झाडे नक्की ठेवा. घर थंड ठेवण्यासाठी घरात झाडे ठेवता येतील. घरात जागा नसेल तर तुम्ही बाल्कनीत किंवा खिडकीतही ठेवू शकता. यामुळे घरात थंड हवा येईल. खिडकी आणि दरवाजे बंद ठेवा. दिवसा जेव्हा बाहेरचं तापमान हे जास्त असतं तेव्हा खिडकी आणि दरवाजे हे बंद ठेवावेत. असे केल्याने उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि घर थंड राहतं. छत झाका. घराचं छत झाकण्यासाठी कापडाचा वापर करता येईल. कापडामुळे छतावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही आणि आतील वातावरण शांत आणि थंड राहील. दिवे बदला. घरातील दिवे बदला. असे केल्याने घराचं तापमान वाढेल. तुम्ही LED दिवे लावू शकता, विशेषतः बेडरूम मध्ये. शेड नेटचा वापर करा. घर थंड ठेवण्यासाठी घराच्या खिडक्यांना शेड नेट लावता येईल. यामुळे घर थंड राहण्यास मदत होईल. सर्वात शेवटचं म्हणजे हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीट वापरा. उन्हाळ्यात घरात हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीटच वापरावे. डार्क रंगाचे पडदे आणि बेडशीट वापरल्यास उष्णता अधिक शोषली जाते आणि घरातली वातावरणही थंड राहत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीटचा वापर करा आणि हे बेडशीट आणि पडदे कॉटनच असू द्या.